आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। महाबळेश्वरमध्ये हॉटेल मालकाची 1 कोटींची फसवणूक झालेली आहे। गुन्हे शाखेच्या अप्पर अधीक्षकासह 9 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। वाईन परवाना मिळवण्यासाठी 2.5 कोटींची मागणी केलेली होती। हॉटेल मालकाकडून 1 कोटी 5 लाख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत गुन्हा या प्रकरणी दाखल झालेला आहे। पैसे घेऊनही हॉटेल मालकाला परवाना दिला नाहीये। शासकीय लॉगबुक मध्येही खोट्या नोंदी केलेल्या आहेत। माझे सहकारी सुजित आंबेकर आपल्या सोबत आहेत। सुजित, हे प्रकरण नेमकं काय आहे? ही फार गंभीर घटना आहे। काल रात्री हा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हे अन्वेषण म्हणजे सीबीआय ज्याला म्हणतो त्याचे हे अपर पोलीस अधीक्षक आहेत। यांच्यासह 9 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। महाबळेश्वरमध्ये तर म्हटलं तर फार मोठे प्रमाणात हॉटेल्स आहेत। अनेक हॉटेल्सला परवाने म्हणजे दारूचे लायसन्सचे परवाने मिळण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात। खरं तर म्हटलं तर राज्याचे जे एक्साइज मिनिस्टर आहेत ते सातारचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एका सीबीआय ऑफिसर मध्यस्थी करतो म्हणजे लायझनिंगची कामं करतो आणि 2.5 कोटी रुपये सांगून त्याची 1 कोटी रुपयाची लाच स्वीकारतो। ही अतिशय गंभीर बाब आहे। हे फार मोठं रॅकेट महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या रॅकेटची गांभीर्यता इतकी मोठी आहे की साधारण वेगवेगळ्या सिस्टीम मधले म्हणजे सरकारी कार्यालयातली वेगवेगळ्या लोकांची एक टोळी तयार झालेली आहे। ती हॉटेल्सवाल्यांकडे अप्रोच होतात आणि त्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला दारूची लायसन्स मिळवून देतो। मग आज आपल्याकडे जी आपण ब्रेक केलेली याच्यामध्ये एक मोठे पोलीस ऑफिसर इन्व्हॉल्व आहेत। म्हणजे आपण याची गांभीर्य समजू शकता की ह्याची पाळंमुळं एक्साइज डिपार्टमेंटमध्ये कुठपर्यंत गेलेली आहे। आता दुसरा प्रश्न असा आहे की ह्या सर्व संवेदनशील घटनेबाबत पालकमंत्री आणि राज्याचे जे एक्साइज मिनिस्टर आहेत, उत्पादन शुल्क मंत्री आहेत शंभूराज देसाई, हे या बाबतीत काय भूमिका घेणार आहेत हे आता बघणं गरजेचं आहे। आम्ही प्रयत्न करतोय शंभूराज देसाईंची या बाबतीत प्रतिक्रिया मिळावी, पण अजूनपर्यंत ती उपलब्ध होऊ शकली नाहीये। पण एकंदर बाब आहे ती गंभीर बाब आहे एवढं म्हणता येईल। तृप्ती, निश्चित या प्रकरणाची दखल आता कशा पद्धतीने घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुजित, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।